सालेकसा तालुक्यातील 21 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कुवाढास नाला प्रकल्पाला शासनानं मंजुरी दिली असून या प्रकल्पाचे सर्वेक्षण पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभागाकडून केलं जातंय। विशेष म्हणजे बंधनालिका वितरण प्रणालीद्वारे हा प्रकल्प तयार करण्यात येणार असून कुवाढास नाला प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना जवस, मोहरी, भाजीपाला, फळझाडे, तीळ, हळद, अद्रक तसेच रेशमाच्या उत्पादनासाठी मदत होणार आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांना धान पिकाला पर्याय उपलब्ध होणार आहे। सालेकसा तालुक्यातील बालकसरा प्रकल्पाला मिळाली मंजुरी। पांढरी, पाऊलदौना, खेडेपार, सोनपुरी, ब्राह्मणी, पाथरी, काहाली, निंबा, रोंढा, पाणगाव, मुंडीपा, रामटोला, खोलगड, भनसुला, नांढवा, जांभळी, ब्राह्मणटोला, पठाणटोला, बिजली आणि कुंभारटोला या गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे। कुवाढास नाला प्रकल्पाचे सध्या सर्वेक्षण सुरू आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाची आधुनिक सुविधा करून देण्यात येणार आहे। विशेष म्हणजे बंधनालिका वितरण प्रणालीद्वारे कार्यान्वित होणारा हा जिल्हा पहिलाच प्रकल्प आहे। बंधनालिका वितरण प्रणालीमुळे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणार आहे। शिवाय अडथळा कमी होऊन पाण्याचा होणारा अपव्यय देखील टाळणं शक्य होणार आहे। ही प्रणाली शाश्वत आणि या प्रकल्पाला विभागीय कृषी संचालक यांनी 11 मार्च 2025 ला मंजुरी दिली आहे। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अन्वेषण विभागाअंतर्गत या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे। टप्प्याटप्प्यानं हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे। यामुळे जलव्यवस्थापन आणि शेती उत्पादन वाढविण्यासाठी मदत होणार असल्याचं सहाय्यक अभियंता शिखा पिपलेवार यांनी सांगितलंय। संसाधन केंद्रित शेतीसाठी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे। यामुळे सुविधेमुळे शेतकऱ्यांना नवीन प्रकारची पद्धत अवलंबणं शक्य होणार आहे। पाण्याची बचत होणार असल्यानं सिंचनाचं क्षेत्र वाढवून अधिक पीक घेणं देखील शक्य होणार आहे। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।